आता आमची बुर्जी झालेली आहे अशा प्रकारे. कच्चा अंडा कच्चा अंडा खाते बघ. हगवून उठेल ना. नो सुर. आम्ही आता चाललोय भातसाला. आमचा पार्टीचा प्लॅन झाला आज. अचानक भयानक झालेला प्लॅन. भातसाला चाललोय आम्ही. जायचं ना. हा जायचं आता. आम्ही चाललोय आता सगळे भातसाला. काल आमची पूर्ण टुर्नामेंट गाजली. कडक डान्सर फुल इकडे फेमस झाले त्या बिरवाडीला ग्राउंड वरती. एक दिवसात फेमस. ची सर्व तयारी बेरी झालेली आहे. मितील काय पालखीवाल्यांकडे प्लेटा मागायला गेलो होता पण भेटला नाही. टॅमॅटो घेतला कढी घेऊन. तर बघा आता आम्ही इथून निघतोय पण आमचा प्लॅन काय होत नाही अजून. निघालोय गाडीवर आहे. आमचा प्लॅन सक्सेस होईल. टोपा प्लेटी आम्हाला भेटत नाही. तर आता आम्ही मार्केटला आलेलो आहे. ती अंडे घेतोय. अंडा पाव बनवायचा, अंडा भुर्जी बनवायचे म्हणून आम्ही आता अंडे घेतोय. बघा हे अंडे घेत आहेत आणि नंतर आम्ही टॅमॅटो, मिरची, कोथिंबीर इथून घेणार आहोत. इथून घेऊन सगळे जाऊ. इथं आम्ही सगळं आता भाजीपाला वगैरे आम्ही घेतलेला आहे सगळा. हे बघा इथून. तर आता आम्ही इथून आता आमच्या राहिल्यात पाव घ्यायचे. पाव घेऊन आम्ही डायरेक्ट जाणार भातसाला. आम्ही सगळं आमचं आता सर्व घेऊन झालेलं आहे. कोल्ड्रिंक्स वगैरे, चिप्स वगैरे सर्व घेऊन झालेलं आहे आणि आता आम्ही चाललोय भातसाला. खाली उतरतोय. पुढून गाडी आले म्हणून थांबा, ब्लॉग जरा थांबवतो. हा बघा भातसाचा घाट, गिरगर्दन घाट आहे. गिरगर्दन गाडी कसा गुरु गुरु करत चालले गाडी. आमची गाडी बंद केलेली आहे. अरे आम्ही चाललोय. आम्ही फर्स्ट टाइम आम्ही आता किती 5च जण पार्टीला आलोय. काय कसं वाटतंय मग? 5 जण आलोय. मस्त चिकन नाही घेतलंय. चिकन नाही. आज पार्टी आहे. अंडा नंतर समजा आम्ही. तर तुम्हाला आम्ही सर्व दाखवतो आता तिथे पोहोचल्यावर काय बनवणार आहेत आम्ही काय नाही ते. त्यासाठी ब्लॉग कंटिन्यू बघत राहा. तर आता आम्ही फायनली पोहोचलेलो आहे भातसाला. बघा भातसा डॅमचा एक दरवाजा पण सोडलेला आहे आणि आम्ही पोहोचलेलो आहे. बघा बघा किती भारी दिसतो. तर आता आम्ही बघा लाकडं बिकडं शोधून सगळे चाललोय आता तिकडे पार्टीला. एखादा स्पॉट शोधतोय. स्पॉट भेटलेला आहे आणि इथं आम्ही आता बनवणार आहेत. निकेतन तिकडे फोटो काढतोय, व्हिडिओ काढतोय. विशाल फाटा घेऊन आलेला आहे. दया व्हिडिओ कॉलवर बोलतो. मितील. तर सुरुवात झालेली आहे बघा. आम्ही तर दया निक्या कांदा कापतायत. निक्या काय बनवायचं आज स्पेशल? पहिले आम्ही बनणार बॉईल अंडे बनवणार आणि प्रत्येकाला बॉईल अंडा. बाकी अंडी राहतील ती 30 अंडे आम्ही आणलीत. 10 अंडी बॉईल करणार. 20 अंडीचा बनवणार भुर्जी पाव. आज आमचा स्पेशल मेन्यू आहे भुर्जी पाव. भुर्जी पाव दमलो आम्ही आता. चिकन मटन खाऊन दमलेले. एकदम हाफ फ्राय मारणार. आमलेट पण 5 हाफ फ्राय सर्व बनवायचं. माचीस ना माझे आणले ना तिथे मेन फॅक्टर. मिथिल इकडे आग पेटवतोय. मिथिल पेटेल ना आग आज? तर मिथिल बघा आग पेटवते. आग पेटवलेली आहे तिने. अजून एक दगड लाव त्याच्यावरती. आगच लावता येते बाकी दुसरं काय. काय मिथिल काय ऐकते मी? काय बोलशील तू ह्याच्यावर? काय बोलू शकत नाही. हा काय बोलू नाही शकत आपण अशा गोष्टीवर. शांतपणे गेम करतो. शांतीत क्रांती करतो तू. काय फक्त नाव मेसेज करून बोलतात. क्रिकेट असो वगैरे काय असो. पहिली बॅटिंग करणार पण काय शेव एक बॉल पण भेटत नाही. ही खरी गोष्ट आहे. बघा बिना बघता कांदा फेकून दिलाय. कसे कापतात काय माहित. म्हणजे एवढे डोले झोमतात आता. झाला आला लायकीवर द्या आता. मला कॅटरेज साठी माणसं पाहिजेत असतील तर घेऊन जा. 300 रुपये भाडा. 300 रुपये भाड्यात. कांदा कापायला खाली काय नसलं तरी पण चालेल. नाही किंवा ताटात कांदा कापते. आता हातात कापून दाखवतो मला. तर हातात खाऊन दाखव. वाघ हातात कापतो कांदा बघ. इसमें टमाटर काटते अभी देखो. टमाटर काटते. पहिले तर वरचं त्याचं हे काढून घ्यायचं. नेमक्या बोल कसं कापतं ते. टेक्निक दे तुझी. कांदा बघा. कांदा असा पकडायचा. हा असा देवायचा आणि हा बोट थोडासा असा वाकवायचा. हा बोट असा वाकवायचा. सुरी घ्यायची असा. कच 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 कच. लक्ष्मी अंदर घर के अंदर. बघा टॅमॅटो बघा. टॅमॅटो बघा कसा कापतो. टॅमॅटो बघा.
मी असं ना ते भेलपुरी पाणीपुरीवाले असतात ना स्टेशनला वगैरे ते असे कापताना बघितले. त्यांच्याकडून शिकलास का तू निक्या? शिकलो पण म्हणजे ठीक आहे तू आम्ही तुला नाही पण ते आम्ही तुला चुत्या समजत होतो पण तू काहीतरी लोकांकडून ज्ञान घेतो काय द्या. अरे पण काप मी लग्नानंतर पाणीपुरीचं दुकान टाकणार. पैसे घ्यायला पंकज पवार, आपल्या अवकातीवर आहे ना आपण. चूल पेटवायला मिथिल पटेकर, आणि लाकडाने तो मग सुधीर. विशाल काम वाटून दिली सगळ्यांना. आता आणि फुकट खाणार देव्या. देव्या आमची देवेची कमी आहे. देव्या तू ब्लॉग बघत असशील ना तर ते नक्की आहे. अंडे बॉईल करायला ठेवलेले आहेत. अंड्यांचा राखणदार. अरे येडा हसू नका. हे झालंय बघा डबल मिनिंग काढतात. डबल मिनिंग काय बोलू आता बघा. एकाच पाटावर दोघा. विशाल भाई काढा. आमच्या विशाल भाईची स्टोरी काढा काय. आयटम सोबत भांडणं करतो आणि जातो भांडणं मिटवायला तर भांडणच करून येतो डायरेक्ट परत. कोल्ड्रिंक वगैरे आम्ही घेतलेलं आहे तिकडे ठेवलं. ज्याला पाहिजे तो घेईल. तर आजची अंडा भुर्जी कशी होईल दया? थपथपीत थपथपीत अंडा भुर्जी होय. थपथपीत अंडा भुर्जी आज. आणि आमची बघा. थपथपीत अंडी शिजत आहेत. हे बघा थपथपीत अंडी शिजत आहे. ही अंडी बॉईल हो. आता निक्या पिसाळलाय. आई अरे जाऊ दे कांदाच बेकार. कापत नाही तर टमाटर जे आले चाकूला धार नाही काय नाही. काय याला वहिनी लोकांना धार नाही पाजत त्या चाकूला. टोमॅटो ना कापायचं टाकून. कच्चा अंडा खाते बघ. हगवून उपटेल ना लूज मोशन ना पर 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 बाहेर निघेल ते अंडा. अंडा भुर्जी असतो तोपर्यंत सध्या टाइमपास कोल्ड्रिंक आणि चटपटी भेळ. मस्त कांदा टोमॅटो मिरची वगैरे टाकून भेळ बनवतोय. आतापासून नंतर हे पाणीपुरीचं दुकान टाकायचं नंतर. ट्राय करते कशी लागते. इकडे अंडे पण बॉईल होतात. अंडे बॉईल झाल्यानंतर लगेच आम्ही अंडा भुर्जी बनवणार. आज अंडा भुर्जी. अंडा भुर्जी त्यासाठी आम्ही पाव पण आणले आहेत बघा. 1 लादी पाव. 2 लादी 2 लादी सॉरी 30 पाव आहेत. 30 त्या भुर्जीचं नाव काय एवढंच सांगू शकतो मी. बरी. जर तुम्ही आता हा ब्लॉग बघाल ना हे आपल्या घरातले चाकूनला ना सुरीनला धार नाही पाहिजे. ते धार पहिले पाजून आणा तुम्ही. मान पण कापणार नाही. त्याची जर माणसाला कापायचं झालं तर माणसाची मान पण कापणार नाही त्याच्यात. तर मित्रांनो आता आम्ही बनवतोय अंडा फ्राय. नवीन स्टाईल काहीतरी असावर विशालने आयडिया दिली म्हणून आम्ही पण आता विशालचं ऐकून नवीन काहीतरी ट्राय करतोय. बघूया कसं काय होतं, कसं टेस्ट लागते, चांगलं लागते की नाही. हा परिचित कदम काय वाटतं तुम्हाला? का नाही मी अशी फ्राय खाल्ली आहे म्हणून तुम्हाला सांगतोय ही फ्राय बनवा. आता विशाल बनवा. विशाल शिकून आलाय. विशाल बनवत बहिणीकडून. विशाल आपल्या वहिनीकडून शिकून आलाय. आणि मीठ नको विशाल. मग मीठ नाही टाकला. वहिनी हा तुम्ही ब्लॉग बनवत असाल ना तुम्ही जे शिकवलंय ते विशाल करतोय फॉलो आणि आम्हाला ते खायला घालतोय. आम्ही ते ट्राय करू आणि तुम्हाला नक्की सांगू व्हिडिओ मध्ये की ते कसं लागतंय. असं वहिनी बनण्याविषयी सांगा ना एखादी मुलगी द्या लग्नासाठी. आई दोन अंडा फ्राय तेल उडते नाही तेवढं बसणार नाही. ती काय कळती आहे का हे आहे का? लगेच तिला लगेच. उलटी फिरव. अंडा काय अंडा फ्राय झालेला आहे बघा. अंडा फ्राय कसा आहे मसाला थोडा करपलेला आहे म्हणून काळा काळा दिसते. आता आम्ही चाललोय आंघोळीला. आता आम्ही तुला आंघोळ करणार. निक्या मार उडी. जाम थंड पाणी आहे बाबा बाबा. खूपच थंड पाणी आहे. निक्या मार उडी चल. कमॉन इकडे मार इकडे. नाही पण कमॉन या. नो सुर. बघा आंघोळीला आलोय आम्ही भातसा डॅम. खूप थंड पाणी आहे. थंड पाणी आणि आई धुवून टाकलं. एका मारुडी. भुर्जी बनवायला झालेली सुरुवात. आमचे आचारी निकेतन नाडेकर. आता त्यांनी मिरची आणि कांदा टाकलेला आहे बघा. मिरची आणि कांदा त्यानंतर टोमॅटो. निकेतनला विश्वास नाही म्हणून बोलते बंद कर व्हिडिओ लावड्या बंद करून टाक. मला आता दुसरे आचार्य लाभलेत. आत्ताच आगमन झालंय दिलीप दादाचा.
निकेला काय भुर्जी बनवता येत नाही म्हणून निकेने माघार घेतली साल्या काय करणार आता? म्हणून दिली त्याने घेतला आता पातेला वाकडा झाला आमचं कांदा आणि टोमॅटो पडेल खाली तर अशा प्रकारे झालेले आमची अंडा भुर्जी अंडा भुर्जी पुढे ये. हे बघ पहिला अरे, दाब लावून त्याच्यात उघडा कुठे थांब. ते करकरत अरे ग्लासात टाकली टाक ना. खाल्या. ह्याच्यात टाक धर. आणि नीट फोड ना अगोदर. साल्या अंडा भुर्जी काय कोण कसा वरते त्यांचं त्यांनाच नाही माहिती अरे दे इकडे फोड. धर ह्याच्यात टाक ग्लासात धर. अंडी भुर्जी ग्लास नको बोल. बोल त्याला नको. नको सांग हे. सांगतो ना हे मीठ बघा आणि मीठ कमी होईल. मीठ कमीच आहे. दाखव ये. आळणी खावे हे बस. ते पाणी झालं ना ते किती टाकणार त्याच्यामध्ये. टाक. फुल भरव. अंडा भुर्जी आमचे कशी होते काय माहिती आता थपथपीत आता एकदम. अंडा भुर्जी तू हे काय? काय झालं ना 3 अंडी करून 5 अंडी निघाली माझ्या 20 अंड्यांची भुर्जी एवढीशा पातेल्यात बनवल्या आम्ही जाम तुम्ही सांग टाकलं त्याचे. अशा प्रकारे आमची राहणार नाही थपथपीत पण मला अंडा वाटतं. भुर्जी झालेली आहे दिलीप दादा आला म्हणून आमची भुर्जी झाली माझ्यामुळे निक्याने झाली. साल्याने वाट लावली होती साल्या अख्ख्या माझ्यामुळे अंडा झाली. भुर्जीची जात दिली काय- मी तर कोणी वाट लावली अंडा भुर्जीची निक्याने निक्याने वाट लावली होती सगळी बघा काय नाही वाट लावली भुर्जीची अख्खी चप्पल लाटू. आता आमची बुर्जी झालेली आहे अशा प्रकारे. थपथपीत भुर्जी झालेली आहे आमची ची पार्टी आता संपली आम्हाला काय भुर्जी पाव संपला नाही आता आम्ही आता तसाच बांधून घरी घेऊन चाललोय आता आम्ही इथून थोड्या वेळात निघतो सगळे आवरावरी चालले बघा इकडे हातपाय इथे सगळे थाटा बिटा टोपा बिपा घासली सगळी आता आम्ही घरी चाललो खूप टाइम झाला 5:30 वाजले इथे भुर्जी खाता दाखवणार होतो पण खाता खाता काय सांगू तुम्हाला एक सीन झाला म्हणून दाखवलं नाही तर बघा आता आम्ही चाललोय घरी झाली आमची पार्टी संपली मजा आली आज पार्टीला खूप टाइम झाला आम्हाला पण इकडे मस्त एकांतात होतो काय नाही नेटवर्क नाही मेसेज नाही कोणाचा आता काय आता फोन कसं तरी नाही. वाटते की सुट्टी माझी उसूल झाली. आता कसं तरी वाटते मला की माझी सुट्टी उसूल झाली म्हणून. नाहीतर घरी बसून कंटाळा येतो पूर्ण. घरी सारखं राहून मोबाईल वरती फोन मेसेज. आता मस्त एकांतात बसलो आरामात 4 तास घालवले नाही कॉल फोन बंद होते पूर्ण नाही नेटवर्क आहे इकडे असं वाटलं भेंडी की जुनं लाईफ जगलोय म्हणून. तर आजचा ब्लॉग आम्ही इथेच एंड करतोय